नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक भूषण धनगर, राज्यशास्त्र विभाग, मुळशी येठा महाविद्यालय जळगाव. आपलं सर्वांचं BSc या कोर्सच्या अंतर्गत असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया या विषयाच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. कॉन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया यातील जे सेकंड चॅप्टर आहे, अंडरस्टँडिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यातला फिलॉसॉफी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा भाग जो आहे यावरती आपण आजच्या या लेक्चरला चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, फिलॉसॉफी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान काय आहे या संदर्भामध्ये आपण आज या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर बघूया की भारतीय संविधानामध्ये किंवा मग भारतीय संविधानाचं तत्वज्ञान काय आहे. तर भारताचं संविधान तुम्हाला माहिती असेल की भारताचे संविधान जे आहे ते लिखित स्वरूपाचं संविधान आहे. दोन प्रकार असतात संविधानाचे, एक म्हणजे लिखित आणि दुसरं जे असतं ते अलिखित. तर भारतीय संविधान हे लिखित आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये ते संविधान सभेद्वारा त्याचा स्वीकार केला गेला आणि 26 जानेवारी 1950 ला ते लागू झालं. ज्यावेळेस भारतीय संविधान हे लागू झालं त्यावेळेस त्याच्यामध्ये 395 आर्टिकल्स, 8 शेड्यूल्स आणि 22 पार्ट्स आपल्याला किंवा भाग आपल्याला दिसून येतात. आणि आताच्या कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यात साधारणतः 395 कलम आणि 12 परिशिष्टे आणि 25 भाग आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. आणि ऑक्टोबर 2021 पर्यंत 105 दुरुस्ती आपल्याला झालेल्या दिसून येतात. तर भारतीय संविधानाचं तत्वज्ञान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याची प्रिएम्बल बघणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे किंवा मग त्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो, तर ही भारतीय संविधानाचा एक आरसा आहे किंवा मग त्याला आपण म्हणू एक आयडेंटिटी कार्ड आहे, ज्याच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये एक्झॅक्टली काय आहे आणि त्याला लोकांकडनं कुठल्या प्रकारची अपेक्षा आहे, तो भारतीय लोकांना काय काय प्रदान करतं आणि त्याचा उद्देश काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला संविधानामध्ये, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये किंवा मग प्रस्तावनेमध्ये किंवा मग प्रिएम्बल मध्ये पाहाव्यास मिळतात. तर प्रिएम्बल हे जे आहे ते भारतीय संविधानाची फिलॉसॉफी आहे आणि ऑब्जेक्टिव्ह आहे, तत्वज्ञानही आहे आणि उद्दिष्टही त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपण भारतीय संविधानाला समजून घेणार आहोत. तर संविधानाच्या उद्देशिका जी आहे ती जवाहरलाल नेहरू यांनी जी असेंब्लीमध्ये जी उद्देश त्यावेळेस मांडलेली होती, जी असेंब्लीने 22 जानेवारी 1947 ला स्वीकारलेली होती, त्याच्या आधारावरती ही उद्देशिका जी आहे ती अवलंबून आहे. तर आपण समोर जे बघत आहात ते भारतीय संविधानाची प्रस्तावना किंवा मग त्याला आपण उद्देशिका म्हणतो किंवा मग प्रिएम्बल म्हणतो. आणि यात असलेले जे शब्द आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ते समजून घेता येईल. तर आपण जर बघितलं तर त्याच्यात आपल्याला असं दिसून येतं की इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर प्रिएम्बल आपल्याला असं म्हणतं की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग रिझॉल्व अँड constitute India into sovereign socialist secular democratic republic and to secure to all its citizens justice, social, economical, political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity and promote among them all fraternity, assuring the dignity of the individuals and the unity, integrity and the nations. In our Constitutional Assembly, this 26th day of the November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. मराठीत जर आपण बघितलं तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रदर्शित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. तर यामध्ये असलेले प्रत्येक शब्द आणि शब्द जे आहे तो भारतीय संविधानाचं तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, आणि ते काय आहे ते आपण पुढे बघूया. तर पहिली सुरुवात जी होते ती आपली होते वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. तर आम्ही भारताचे लोक या अर्थाने की भारतीय जनता जी आहे ती सार्वभौम आहे. सार्वभौमत्व म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे शेवटचे अधिकार असतात, सर्वोच्च अधिकार असतात. तर भारतामध्ये सर्वोच्च अधिकार कोणाकडे असतील तर ती भारतीय जनतेकडे आहेत आणि भारतीय जनता ही सार्वभौम आहे. सोव्हरेन म्हणजे सार्वभौम, जे आपण बघितलं की भारतामध्ये भारतीय जनता जी आहे ती सार्वभौम आहे आणि भारतीय जनतेने आपली सगळी व्यवस्था बघण्यासाठी ज्या लोकांना निवडून दिलेलं असतं आणि ती लोक संसद म्हणून आपल्याकडे सर्व देशाचा कारभार सांभाळत असतात. त्यामुळे भारतीय संसद जी आहे ती सार्वभौम आहे आणि तिच्यावर अंतर्गत आणि बाह्य अशा कोणत्याही शक्तीचं कुठल्याही प्रकारचं वर्चस्व नाही. भारतीय संसद आपल्या इच्छेप्रमाणे काम करण्यासाठी पूर्णतः मुक्त असून कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार हा भारतीय संसदेकडे आहे. त्यामुळे भारतीय संविधान जे आहे ते सार्वभौम आहे. समाजवाद किंवा मग समाजवादी, ज्याला आपण सोशलिस्ट असं म्हणतो, तर सोशलिस्ट म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यामध्ये लोकांचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास साधला जातो आणि सर्व स्तरावरील लोकांना समान संधी दिली जाते आणि त्यांच्यासाठी समान ऑपॉर्च्युनिटीज असतात. अशा या सोशलिस्ट धोरणाचा अंगीकार भारताचे संविधान करताना आपल्याला दिसून येतं. तर भारतीय जी उद्देशिका आपण संविधानाची बघतो त्याच्यामध्ये सुरुवातीला हा शब्द नव्हता. 1976ला 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून हा शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला. मात्र भारतीय संविधानाचं जर आपण स्वरूप बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की त्याचं स्वरूप आपल्याला आधीपासूनच समाजवादी आहे असं लक्षात येईल. तर एक मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था याच्यात आपण स्वीकारतो, ज्याच्यात खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांना आपण समान संधी देतो आणि सहअस्तित्वाला मान्य करतो. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, ज्याच्यामध्ये भारताचा कुठलाही स्वतःचा एक राजधर्म नाही. कुठल्याही एका विशिष्ट धर्माला भारतीय संविधान हे विशेष स्वरूपाच्या कुठलेही अधिकार देत नाही. सर्व धर्म जे आहेत ते समान आहेत आणि त्यांना समान वागणूक भारतीय संविधान आपल्याला देताना दिसतो. हा सुद्धा शब्द 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976 मध्ये टाकण्यात आला. तर संविधानाचं स्वरूप आधीपासूनच सेक्युलर आहे. या संदर्भातल्या थेरीज किंवा मग या संदर्भातले जे आपल्याला संकेत आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या निकालांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. डेमोक्रॅटिक, लोकशाही म्हणजेच लोकांचं शासन असलेली व्यवस्था, ज्याच्यामध्ये लोक जी आहेत ती सर्वोच्च असतात आणि निवडणुकीच्या माध्यमातून लोक आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून स्वतःची जी इच्छा असेल इच्छा आणि त्याच्या माध्यमातून कार्य किंवा मग देश चालवत असतात. रिपब्लिक म्हणजेच लोकांचं शासन, ज्याच्यामध्ये देशाचा सर्वोच्च नेता जो असतो किंवा मग सर्वोच्च अधिकारी असतो तो लोकांमार्फतच निवडला जातो. तर भारतामध्ये राष्ट्रपती असोत किंवा मग पंतप्रधान असोत किंवा मग राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री असोत, हे सगळे नेते जे आहेत हे जनतेच्या मार्फत निवडून दिले जातात आणि कोणालाही त्याच्या कुठल्याही ऐतिहासिक किंवा मग कुठल्याही वंशाच्या माध्यमातून त्याला सत्ताही मिळत नाही. जसं आपल्याला इंग्लंडमध्ये पाहावयास मिळतं, जिथं राजा हाच सर्वोच्च प्रमुख असतो. जस्टिस, न्याय प्रदान करण्याचं काम सुद्धा भारतीय संविधान आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जस्टिस आपल्याला पाहावयास मिळतात. त्यात सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल आणि राजकीय न्याय असेल. इक्वालिटी हा सुद्धा अत्यंत महत्वाचा असा घटक आहे भारतीय संविधानामध्ये आणि समानतेच्या संदर्भात आपल्याला आपण जर फंडामेंटल राईट्स जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला या गोष्टी लक्षात येतात की समानता स्थापित करण्यासाठी
भारतीय संविधानाने वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आपल्याला केलेल्या दिसून येतात. तर सर्व लोकांमध्ये कोणत्याही कारणास्तव लिंग, जात, वंश कुठल्याही कारणास्तव भेद केला जाणार नाही या संदर्भातली काळजी भारतीय संविधान आपल्याला घेताना दिसून येतं. लिबर्टी, ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो, तर स्वातंत्र्याचेही वेगवेगळे प्रकार पडतात. पण आपण जर बघितलं तर फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला स्वतंत्र अधिक व्यवस्थित समजून घेता येईल. त्यात लोकांचे स्वतःचं जीवन जगण्याची जी शैली आहे, तर तो आपल्या पद्धतीने जीवन जगू शकतो किंवा मग राजकीय विचार करू शकतो, समाजात वावरू शकतो, आपले विचार मांडू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती ही समान आणि स्वतंत्र आपल्याला दिसून येते. बंधुत्व, तर बंधुत्व हा सुद्धा एक गुण आहे ज्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या पंथाची आणि संस्कृती आणि भाषेची लोक जी आहेत ती भारतात जोडली गेलेली आपल्याला दिसून येतात. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं तत्वज्ञान भारतीय संविधानाचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपण भारतीय संविधानाचे जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला समजून घेताना आपण दिसून येतो. थँक्यू.